मी दक्षिणची विधानसभा MIMने तिकीट दिली तर 100% अवश्य लढवणार। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते। अशा वेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना घेऊन राज्यात सर्वच मतदारसंघात अनेक नेते मंडळींनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सोलापूर जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे। राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपचे दिग्गज आमदार सुभाष बापू देशमुख यांचा हा मतदारसंघ आहे। दक्षिणच्या मैदानात अनेक इच्छुकांनी आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे। स्वतः सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमॅन धर्मराज काडादी, सोमनाथ वैद्य, संतोष पवार, शिवसेनेचे अमर पाटील, काँग्रेसचे बाबा मिस्त्री असे एकापेक्षा एक वरचढ असलेले नेते दक्षिणच्या मैदानात उतरणार आहे। त्यामुळे दक्षिणच्या मैदानात विधानसभेच्या निवडणुकीचा धुराळा जोरदार उडणार आहे। अशातच दक्षिणच्या विधानसभेच्या मैदानात उतरण्याची घोषणा करून MIMच्या एका युवा चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। तो युवा चेहरा आहे शोहेब चौधरी या युवा पदाधिकाऱ्याचा। शोहेब चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रमंडळींची एक बैठक घेऊन दक्षिण विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे शोहेब चौधरी यांच्याकडे सर्वांचे नजरा वळल्या आहेत। कोण आहेत शोहेब चौधरी पाहूयात। शोहेब चौधरी हे 36 वर्षीय युवा नेते आहेत। त्यांचे इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण झाले आहे। मागील 10 वर्षापासून समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। होटगी रोड परिसरात ते राहतात। 2020 साली त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता। त्यानंतर 2021 साली MIM मध्ये प्रवेश करून MIMचे युवक कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत। तसेच ते आपल्या एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देखील युवकांची एक मोठी फळी त्यांनी तयार केली आहे। अगदी कमी वेळेत MIM मध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने ते महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र अचानक त्यांनी बैठक घेऊन दक्षिण विधानसभा MIM कडून लढवणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकापेक्षा एक दिग्गज नेते मंडळी रिंगणात उतरणार असतानाच MIM कडून शोहेब चौधरी हे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने दक्षिणच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार आहे। मुळात शोहेब चौधरी यांना तिकीट देण्यासंदर्भात MIMचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी तशी कोणती घोषणा किंवा स्टेटमेंट दिले नाही किंवा त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही। मग अचानक आमदारकीला उभे राहणार असल्याचे जाहीर करण्याचे शोहेब चौधरी यांचे कारण काय आहे याची चर्चा दक्षिणमध्ये रंगू लागली आहे। मागच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमध्ये मुस्लिम चेहरा म्हणून काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांना 57,000पेक्षा जास्त मते मिळाली आहेत। त्यामुळे शोहेब चौधरी कदाचित हे देखील मुस्लिम चेहरा म्हणून चांगली मते मिळवतील यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा तर केली नाही ना, असा सवाल आता विचारला जात आहे। का नागरिक व त्यांचे मित्र शोहेब चौधरी यांचे चांगले समाजकार्य पाहून त्यांना आमदारकी लढा असे तर सांगत नाहीत ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे। शोहेब चौधरी यांनी महापालिका निवडणूक देखील लढवली नाही। त्यामुळे अचानक विधानसभेच्या आखाड्यात उतरून त्यांना कितपत यश मिळेल, त्यांना MIM कडून तिकीट मिळेल का, असे अनेक सवाल आता विचारले जात आहेत। शोहेब चौधरी MIM कडून दक्षिण विधानसभा लढवणार असल्याचे सांगत आहेत। विधानसभेच्या आखाड्यात शोहेब चौधरी विजय होतील का पराभूत होतील हा एक वेगळा विषय आहे। मागील विधानसभेचा MIMचा रेकॉर्ड पाहायचा झाल्यास 2019च्या निवडणुकीत MIM कडून अमित अजनाळकर हे उमेदवार होते। त्यांना 2004 इतकी मते मिळाली। MIMचे डिपॉझिट जप्त झाले होते। दक्षिणमध्ये MIMची पतंग चाललीच नाही। मग शोहेब चौधरी हे MIM कडून पुन्हा निवडणुकीत सामोरे जाण्याचे धाडस का दाखवत आहेत, अशी चर्चा दक्षिणमध्ये रंगली आहे। शोहेब चौधरी हे मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात। 10 वर्षापासून ते समाजसेवक म्हणून परिचयाचे आहेत। त्यांचे वडील ST महामंडळात कामाला होते। कुठलाही राजकीय वारसा नसताना समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात आलेले शोहेब चौधरी यांना दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीचे दिवसा स्वप्न पडत आहे।
शोहेब चौधरी निवडणुकीत उतरण्याचे धाडस करण्यामागे काय कारण आहे? त्यांना पक्षाकडून तिकीट मिळणार का? जर शोहेब चौधरी यांनी तिकिटाची मागणी पक्षाकडे केली तर फारुख शाब्दींची भूमिका काय राहणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. शोहेब चौधरी निवडणुकीस उभे राहण्यामागे कोणाचा सपोर्ट आहे? तिकीट मिळाल्यास ते विजयी होतील का? याचा निर्णय जनता जनार्दन ठरवणार आहे. कारण दक्षिणच्या मैदानात एकापेक्षा एक दिग्गज उतरणार आहे. शोहेब चौधरी हे देखील एक चांगले समाजसेवक आहे, युवा नेते आहेत. सोलापूरची जनता विकास व काम करणाऱ्याला निवडून देते. मतदारांची भूमिका निवडणुकीत महत्वाची असते. शोहेब चौधरी यांना दक्षिणमध्ये तिकीट मिळवून ते उभे राहण्यापासून ते इलेक्शनला सामोरे जाईपर्यंत काय काय घडामोडी घडणार हे येणाऱ्या दिवसात पाहायला मिळेल.